कोयना काठचा वाघ आज पुन्हा एकदा गरजला, जखमी झाला पण झुकला नाही आणि संघर्षाची परंपरा अजूनही जिवंत असल्याचं सातारासह संपूर्ण महाराष्ट्राला ठामपणे दाखवून दिलं. कोयना काठाची ही मातीच वेगळी आहे. इथे प्रत्येक कणात संघर्ष आहे, प्रत्येक श्वासात जिद्द आहे आणि त्या मातीचा वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या त्या हाय व्होल्टेज नाट्यात राजकारणाचे डावपेच, सत्तेचा दबाव, प्रशासनाची दडपशाही या सगळ्यांच्या वादळातही एक नेता ठाम उभा राहिला, न डगमगता, न झुकता, युतीचा धर्म जपत, मित्रपक्षांना एकत्र ठेवत. 33चा आकडा फक्त संख्या नव्हती, ती होती प्रतिष्ठा, ती होती विश्वासाची लढाई आणि त्या विश्वासासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, पण सत्तेची दांडगाई आणि प्रशासनाचा वाढता दबाव यामुळे समीकरणं बदलली. तरीही रक्तबंबळ अवस्थेतही मागे न हटणारा नेता स्वतः जखमी होऊनही आपल्या प्रत्येक सदस्यासाठी ढाल बनून उभा राहणारा, पोलिसांशी 2 हात करत सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढणारा हा नेता फक्त राजकारणी नाही, तर खऱ्या अर्थाने संघर्ष योद्धा आहे. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, तो होता विचारांसाठी, जनतेच्या कौलासाठी, यशवंत विचारांच्या परंपरेसाठी. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या संस्कारात घडलेला हा नेता पराभवातही विजयाची ठिणगी पेटवून गेला. डोळ्यात अश्रू असले तरी मनात जिंकण्याची जिद्द ठेवून गेला आणि आजही ठामपणे सांगतोय, सुरुवात त्यांनी केली पण शेवट आम्ही करणार. हा आवाज आहे जिद्दीचा, हा आवाज आहे स्वाभिमानाचा, हा आवाज आहे कोयना काठाच्या मातीचा, हा आवाज आहे शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा. कारण सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आजही एकच म्हणते, संघर्ष अजून संपलेला नाही आणि त्या संघर्षाचं एकच नाव आहे, शंभूराज